नमस्कार मंडळी, सांज मराठी मॅजिक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सांज तुमचे स्वागत करते। 10 मेच्या भागात आपण पाहतो की एजे सेटवर लीलाला बघून शॉक होतात आणि सांगतात तू इथे काय करतेस। डिरेक्टर सांगतो की आम्हाला माहित आहे की तुमच्या एंगेजमेंट बद्दल, पण तो भूतकाळ आहे। त्यावर लीला म्हणते मी प्रोफेशनल गोष्टीमध्ये पर्सनल गोष्ट आणत नाही, चला चला शूटिंग स्टार्ट करू। पण एजे सांगतात तुम्हालाही मी हवा असेल ॲड शूटमध्ये तर हिला काढा आणि एजे सेटवरून व्हॅनिटी व्हॅनच्या दिशेने निघून जातात। लीला डायरेक्टरला समजवते आणि सांगते मी त्यांना मनवेन, ते ॲक्टिंग करतील ॲड शूटसाठी। पुढच्या सीनमध्ये एजेच्या सुना आजींना सांगतात की एजेंना श्वेता नक्की आवडेल, तुम्ही श्वेतासाठी दागिने निवडा, लीलाचा विचार सोडून द्या। पुढच्या सीनमध्ये एजेच्या सुना पार्वती आणि सरस्वती दुर्गाला सांगत असतात सेटवर काय झाले असेल, लीला एजे एकमेकांसमोर आले असतील का। त्यावर दुर्गा सांगते आपण एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्याला माहित नाहीये की लीला त्या सेटवर होती, असे आपण भासवायचे। लीला आणि एजे शूटिंगला भेटले हा निव्वळ योगायोग आहे असेच आपण सांगायचे। पुढच्या सीनमध्ये लीला एजेना व्हॅनिटी व्हॅन मध्ये भेटते। त्यांच्यात एक्झॅक्ट काय बोलणे झाले आहे हे दर्शकांना दाखवले नाहीये, पण काही वेळातच दोघेही व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर येतात आणि एजे सेटच्या दिशेने जातात। पुढच्या सीन मध्ये एजे आणि लीलाचे ॲड शूट एक टेक मध्ये ओके होते। एजे सोडून सगळेच सेटवरचे खुश असतात। डिरेक्टर एजेना सांगतो तुम्ही खूप छान काम केले। त्यावर एजे थँक्यू सांगून लगेच व्हॅनिटीच्या दिशेने निघून जातात। पुढच्या सीन मध्ये फ्लॅशबॅक म्हणजेच व्हॅनिटी व्हॅन मध्ये काय घडले ते दाखवले आहे। लीला एजेना सांगत असते तुम्ही शूटिंगला नाही सांगितलं तर खूप मोठे नुकसान होईल प्रोड्युसरचं, तुम्ही येणार म्हणून त्यांनी खूप खर्च केलाय, सगळा फुकट जाईल। मला माहित आहे मी तुमच्याशी लग्न करायला नकार दिला म्हणून तुम्ही शूटिंगला नाही सांगत आहात। मी तुमच्या घरी सून म्हणून येण्याच्या योग्यतेचीच नाहीये। मी जर सून म्हणून आले असते तर तुम्हाला आयुष्यभर त्रासच झाला असता, म्हणून मी म्हणाले नाही। माझं ना नशीबच फुटका आहे, नाही जात मी शूटिंगला, माझ्याबरोबर नेहमीच असे होते, असे म्हणून ती रडायला लागते। एजे चिडून सांगतात लीला स्टॉप क्राईंग। त्यावर लीला लहान मुलासारखी ओरडून सांगते तुम्ही आधी हो म्हणा, हो म्हणा, हो म्हणा। एजे कंटाळून हो म्हणतात मी करतो शूट, तू जा सेटवर। पुढच्या सीन मध्ये एजे व्हॅनिटी व्हॅन मध्ये असतात आणि एजेचा सेक्रेटरी व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर डिरेक्टरशी बोलत असतो, सांगत असतो की एजे किती स्वभावाने चांगले आहेत वगैरे। त्यावर डिरेक्टरही सांगतो आज प्रत्यक्षात पाहिले सुद्धा। आता एजे सरांचा फोटो आमच्या लोणच्याच्या ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये आला की आमचं प्रॉफिटच प्रॉफिट होईल। त्यावर सेक्रेटरी सांगतो हो, आणि ह्या प्रॉफिटचा मोठ्या आजाराच्या पेशंट्सना पण फायदा होईल। त्यावर डिरेक्टर म्हणतात पेशंट्सचा आणि आमचा काय संबंध, आणि हे एजे व्हॅनिटी व्हॅन मध्ये राहून सगळं ऐकतात। डिरेक्टर सांगतो आम्ही कोणत्याही पेशंट्सना डोनेशन वगैरे देणार नाही, आम्ही लोणचं विकण्याचा बिझनेस करतो, ते सुद्धा पैसे कमवण्यासाठी, मग आम्ही आमचं प्रॉफिट त्यांना का द्यावं। हे सगळं ऐकून एजे बाहेर येतो आणि सांगतो तुम्ही मला तुमच्या प्रॉडक्टसाठी यूज केलं, मला खोटं सांगितलं गेलं, तुम्ही मला फसवून ही ॲड शूट केली आहे, माझी परमिशन न घेता तुम्ही जर ही ॲड वापरली तर आय विल सू यू। एजे लीलाला पण सुनावतात की तू तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी चांगल्या मार्गाचा वापर कर, तू हे प्रॉडक्ट प्रमोट करते तर ते खात्री करून घे की हे प्रॉडक्ट बरोबर आहे की नाही, स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटेल तो मार्ग निवडू नको, इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी नाऊ, अँड हे कायम लक्षात ठेव। पुढच्या सीन मध्ये एजे घरी येतात आणि सुनाना सांगतात तुम्ही चूक केली आहे तर आता शिक्षा भोगायलाही तयार व्हा, तुम्ही नवीन चूक केली आहे त्यामुळे शिक्षा पण नवीनच असेल। पुढच्या सीन मध्ये लीला घरी असते आणि सांगत असते तिच्या बहिणीला की एजे मला लेक्चर देत होते, काम करताना असं करायचं वगैरे सांगत होते। ऍक्च्युली खरं कारण हे आहे की एजे ना खूप छोटा डायलॉग होता आणि माझे डायलॉग्स मोठे होते, मी मेन लीड होते म्हणून ते माझ्यावर जळत आहेत, त्यांना माझा चेहरा बघायचा नाहीये ना, आता मी एवढी फेमस होईन की त्यांना माझा चेहरा सगळीकडे बघावाच लागेल। हळूहळू करून पैसे जमा करून मी साळुंखेच्या तोंडावर पैसे मारेन, मी डान्स ग्रुप पण जॉईन करणार आहे, म्हणजे डान्समधूनही पैसे येतील, अशी स्वप्न लीला रंगवते। पुढच्या सीन मध्ये एजे आपल्या सुनांना सांगतो की तुम्हाला आज रात्रभरात 10 किलो कांदे चिरायचे आहेत आणि आज जे झालं ते पुन्हा होणार नाही। दुर्गा सांगते आम्ही ही शिक्षा भोगायला तयार आहोत आणि इथेच एपिसोड संपतो।
रसिका हो, 11 मेच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. उद्या भेटूया 11 मेच्या व्हिडिओसाठी. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय बाय.